बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि साखरखेर्डा या परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे मका, ज्वारी, उन्हाळी भुईमूग या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। साखरखेर्डा परिसरामध्ये सुद्धा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील बऱ्याच भागात रिमझिम पाऊस झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि याचा फटका मका, ज्वारी आणि उन्हाळी भुईमूग या पिकांना बसलेला आहे। मोठं नुकसान झालेलं आहे या पिकांचं। साखरखेर्डा परिसरामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झालेला आहे। तसंच जिल्ह्यातील बऱ्याच भागात रिमझिम पाऊस झालेला आहे। बातमी नागपूरची आहे। नागपूरमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होतोय। शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे। भर दिवसा सर्वत्र काळोखासह पावसाळा सुरू झालाय की काय असंच दृश्य सध्या पाहायला मिळते। हवामान विभागाकडून आज पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपुरातही हे दृश्य आपण पाहतोय। अगदी पावसाळा सुरू झालाय की काय असंच वाटावं असं हे दृश्य नागपूरमधलं आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे। शहरातल्या अनेक भागात जोरदार पाऊस होतोय। भर दिवसा काळोख झालेला आहे आणि पावसाळा सुरू झालाय की काय असंच काहीचं वाटावं असं हे दृश्य आपण पाहतोय।